आज मी आता घरगुती मसाल्यापासून मिसळ बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी गॅसवर जाळी ठेवून घेतलेली आहे। त्याच्यावर खोबरं आणि कांदे 2-3 कांदे मी भाजून घेतलेले आहेत। असे बघा ठेवायचे आणि गॅस मिडियमच ठेवायचा। असे तर हे पलटी करून घ्यायची एक एक। बघा असं भाजून निघते झालेलं आहे बघा सगळे पलटी करून। खोबरं पण झालेलं आहे। तर आता आपलं सगळं भाजून झाले। आता कोथिंबीर भाजूया। लसूण पण भाजून घ्यायचं जरासा आणि नंतर ना आलं पण जरासं भाजून घ्यायचं। थोडंसं भाजून म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त पण नाही। थोडं पलटी करून घ्यायचं थोडंसं असं थोडं म्हणजे गरम केल्यासारखं करायचं। जास्त काय त्याला असं करपट वास पण लागू द्यायचं नाही, काय नाही। असं जरा हलवत राहायचं म्हणजे चिटकत नाही खाली। आता आपलं हे भाजून होत आलेलं आहे। आता हलवायचं जरा आपण अधनं-मधनं। आता आपण काढून खोबरं आधी बारीक करून घेऊया। खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता कांदा आणि खोबरं हे आणि कोथिंबीर ती आपण सगळं भाजून घेतलेलं लसूण आलं ते सगळं एकत्र आपण मिक्सरला बारीक करणार आहे। याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची। गॅसवर कुकर ठेवलेला आहे। तर आता त्याच्यात आपण मटकी टाकून घ्यायची। पाणी घालायचं एक तांब्या। मीठ टाकून घेऊया जरासं, हळद जराशी टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यावरती 5 मिनिटं उकळत ठेवूया झाकण झाकून। आपण काढून घेऊया। 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत त्या। तर आता आपण सगळी मटकी काढून घेऊया। तर आता हे गाळून घेतलेलं पाणी टाकून द्यायचं नाही, मी एका भांड्यात हे करून ठेवलंय। आता गॅसवर आपण पातेलं ठेवूया। तर आता आपण ह्याच्यात 2.5 पळ्या तेल घालून घेऊया। छोटी पळी आहे तर त्याच्यामुळे मी 2.5 पळ्या तेल घातले। तर आता आपण मोहरी घालून घेऊया। जरा मोहरी अशी तडतडू द्यायची। हे बघा कशी तडतडते। जिरं घालून घेऊया। अर्धा चमचा घालायचं जिरं। आता आपण ही पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट घालायची। सगळी पेस्ट घालून व्यवस्थित असं हलवायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। नंतर ना मग चांगलं असं भाजू द्यायचं। कढीपत्ता घालून घ्यायचा नंतर ना।
हलवून घ्यायचं, एकदा एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित. चांगलं भाजू द्यायचा मसाला, नाही तर कच्चा वास लागतो. चांगलं हे बघा कसं म्हणजे भाजून व्यवस्थित झालेलं आहे. पाणी सगळं आटलं त्यातलं, तेल सुटायला लागले. तर आता आपण घरचा मसाला आपण घरचा मसाला 1.5 चम्मच घातलेला आहे. आता मिसळ मसाला मी 1 चम्मच घातलेला आहे. पोह्याचा चम्मच आहे तो. आणि चिमूटभर हळद घातली. आता हलवून घेऊया, एकदा सगळं एकजीव करून घेऊया. बघा तेल कसं सुटले. चांगला असं भाजू द्यायचा मसाला. नंतर मग आता ते आपण पाणी ह्याचं केलेलं आहे ते थोडंसं त्यात घालून घेऊया. मसाल्याचं पाणी जे होतं ना ते थोडंसं मी घातलंय त्याच्यात. तर आता ते हलवून घेऊया चांगलं. हे बघा कसं तेल सुटले. मसाला चांगला भाजलाय. तर आता आपण हे मटकी गाळून घेतलेलं ते पाणी आहे बघा, हे ते पाणी टाकायचं नाही, तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं. एका भांड्यातच गाळून घ्यायचं ते पाणी. हे मसाल्याचं पाणी आहे बघा. आता तुम्हाला अंदाजाने, तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती करायची काय करायची त्याच्या ह्याच्यावर तुम्ही ती प्रमाण सगळं घालायचं. कसा कट आलाय बघा. आता चवीनुसार मीठ घालूया. आता नंतर ना त्याला उकळी आली पाहिजे अशी. नंतर ना कोथिंबीर टाकून घेऊया. उकळी आल्याच्या नंतर ना कोथिंबीर टाकायची, बारीक चिरून घ्यायची. अशी चांगली उकळी द्यायची, शिजू द्यायचं चांगला तो मसाला, म्हणजे कच्चापणा लागत नाही. आता खायला तयार आहे आपली मिसळ. तर आता मी थाळी तयार करते. तर आता आपल्या घरगुती मसाल्यापासून बनवलेली मिसळ खाण्यासाठी तयार आहे. तर आता आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. तर आता त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. चटणीसाठी आणि सांडगे, उडदाचे पापड आपल्याकडे बनवून मिळतील, आणि तांबडी पूड आणि घरगुती मसाला सगळं हे बनवून मिळेल. तर व्हॉट्सअपवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा मेसेज करून सांगू शकता.